कॅपेसिटरची कोणती वायंडिंग आणि कॅपॅसिटर असतो कॅपॅसिटर बरोबर त्याचा सिंबल आहे कॅपॅसिटर हे काय म्हणतात त्याला बरोबर हा झाला S1 हा झाला S2 हा झाला R1 आणि हा झाला R2 बघा बरोबर आणि कॅपॅसिटरचा C घेतो आपण काय घेतो कॅपॅसिटरचा C हा झाला C1 आणि हा झाला C2 दोन्ही वायंडिंग पैकी एक एक टर्मिनल घ्यायचं त्याला शॉर्ट करायचं आणि ते इथे जोडायचं याला म्हणतात कॉमन पॉईंट कोणता पॉईंट कॉमन पॉईंट त्याला द्यायची न्यूट्रल पॉईंट कुठे वायर द्यायची न्यूट्रल पॉईंट बघा एकदम सिंपल आहे स्टार्टिंग वायंडिंगचा एक टोक घेतला एक रनिंग वायंडिंगचा टोक घेतला काय घेतला ते जोडले आणि कुठे जोडली बरोबर राहिलेलं एक टोक कॅपॅसिटरला जोडलं कुठे जोडलं कुठे जोडलं मी आणि याचं पण टोक कुठे जोडलं कॅपॅसिटर बरोबर मी इथून एक वायर काढली मी तिकडे जोडली इथे मध्ये जोडली कुठे जोडली बंद करतो या ठिकाणी हे सेकंड मध्ये कुठे या ठिकाणी आणि इथून जी वायर काढली की अशी AC1 C2 इथं आत येतो का तुम्हाला समजेल ना इथून एक ती वायर काढली ते खाली जोडली तिला दिली आपण फेज वायर कुठे वायर एवढं सिंपल कनेक्शन आहे कनेक्शन केलं समजतं हे कनेक्शन किती सोपं आहे जाऊ समजून टाकतो थोडं घडा पहिले तुमच्या डोक्यात जाऊ ना दोन वायंडिंग आहेत एक स्टार्टिंग वायंडिंग एक दुसरी कोणती रनिंग वायंडिंग स्टार्टिंग वायंडिंगचा एक टोक आणि रनिंग वायंडिंगचा टोक एकत्र केलं काय केला आणि ती वायर कुठे जोडली न्यूट्रलला जोडली कुठे जोडली बरं राहिलेली वायंडिंगची किती वायंडिंगची टोक राहिली आता दोन राहिली किती राहिली चार पैकी दोन मी जोडली त्याला न्यूट्रल वायर दिली त्याला म्हणतात कॉमन वायर काय म्हणतात त्याला या वायरला मी कॅपॅसिटरला जोडला हिला पण सुद्धा कॅपॅसिटर जोडला तिथून वायर काढून पुढे जोडली ती एक मध्ये जोडली आणि एक इथे जोडली बरोबर हे सप्लाय दिल्यानंतर समजा